नमस्कार, PRB लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होते. बऱ्याचशा जणांचे 9 दिवसाचे उपवासही असतात. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी उपवासाच्या आप्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. रेसिपी खूप सोपी साधी आहे. त्याचबरोबर मी उपवासाच्या चटणीचीही रेसिपी सांगणार आहे. त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मी 1 वाटी भगर घेतलेला आहे. बरेचसे जण याला वरई पण म्हणतात. 1 वाटी भगरीसाठी पाव वाटी साबुदाणा घ्यायचा. आता हे दोन्ही जिन्नस सेपरेट अगदी मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे. कलर बदलू द्यायचा नाही, हलकंसं भाजून घ्यायचं. तुम्ही हा भगर व साबुदाणा न भाजताही वापरू शकता, पण भाजल्यामुळे ह्याचा थोडासा उग्र वास कमी होतो. कधी कधी कसं होतं, भगरीचा वास येतो व तो वास कमी व्हावा व मिक्सरला छान असे दळले जावेत म्हणून याला हलकंसं भाजून घ्यायचं. पुढची रेसिपी सांगण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल. पहिल्यांदा भगर भाजून घेतली, आता लगेच साबुदाणाही भाजून घ्यायचा. आता हे दोन्ही जिन्नस छान भाजले गेले की याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. दोन्ही जिन्नस एकत्र करून याची रवाळ टाईप पावडर बनवून घ्यायची. खूप जास्त फाईन पावडर बनवायची नाही, हलकीशी रवाळ ठेवायची. वरई व साबुदाणा भाजून घेतल्यामुळे याची लगेचच अगदी फाईन अशी पावडर होते. इथे पाहू शकता अगदी रवाळ टाईप मी ही पावडर बनवून घेतलेली आहे. खूप जास्त जाडही नाही आणि खूप फाईन पावडरही नाही, या टेक्स्चरचं बनवून घ्यायचं. आता यामध्ये ज्या वाटीने भगर मोजून घेतलेली होती त्याच वाटीने अर्धी वाटी दही घालायचं व परत यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरला हलकंसं फिरवून घ्यायचं. मी इथे फक्त अर्धी वाटी पाण्याचा वापर केलेला आहे, एक्स्ट्राचं पाणी वापरलेलं नाही. इथे पाहू शकता हे आप्याचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. आता हे बॅटर एखाद्या मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ व त्याला 10 मिनिट रेस्टसाठी ठेवू, म्हणजे छान असं भिजलं जाईल. बॅटर भिजतंय तोपर्यंत मी तुम्हाला अगदी झटपट उपवासाची चटणी कशी बनवायची ते सांगते. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. त्याचबरोबर 4 चमचे सुकं खोबरं, सुक्या खोबऱ्याऐवजी तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ व 2 चमचे दही घातलेलं आहे. दही तुम्ही स्किपही करू शकता, मला आवडतं म्हणून मी घातलेलं आहे. अशी चटणी खूप छान लागते. गरजेपुरतं पाणी घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं. इथे आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. ही चटणी तुम्ही अशीचही खाऊ शकता, पण पचायला हलकी व्हावी म्हणून आपण याला तडका देणार आहोत. आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. याला तडका देण्याची तयारी करू. एका वाटीमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही तूपही घेऊ शकता. यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे व कडकडीत गरम करून चटणीला तडका द्यायचा. इथे आपली उपवासाची झटपट अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. चटणी बनवेपर्यंत पीठही अगदी छान भिजलं गेलेलं आहे. हे बॅटर खूप जास्त पातळही करायचं नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, परफेक्ट असं हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे. आता यामध्ये बाकी जिन्नस घालायचे, म्हणजे 1 चमचा जिरे घातलेले आहेत, 1 चमचा उपवासाचं मीठ घालायचं. त्याचबरोबर अगदी बारीक कट करून हिरवी मिरची घालायची. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथे खायचा सोडा घातलेला आहे. याच्याशिवाय तुम्ही बनवू शकता, पण ते थोडेसे गच्च होतात. खायचा सोडा घातल्यामुळे छान हलके फुलके हे आप्पे बनवून तयार होतात. इथे आप्याचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे. गॅसवर आप्पे पात्र ठेवायचं, त्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं. नेहमीचे जसे आपण डाळ तांदळाचे आप्पे बनवतो तीच प्रोसेस इथे करायची. सुरुवातीला पात्राला पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे. आता यामध्ये बनवून घेतले बॅटर घालायचं. हे उपवासाचे आप्पे खायला खूप छान टेस्टी लागतात. त्याचबरोबर बनवायलाही अगदी सोपे आहेत. नो फेल रेसिपी आहे. 100% हे आप्पे अगदी परफेक्ट बनवून तयार होतात. फक्त आप्पे बनवते वेळी जे प्रमाण सांगितलेलं आहे त्यानेच घ्यायचं.
आप्पे पात्रात संपूर्ण बॅटर घातल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, कारण हे उपवासाचे पदार्थ थोडेसे नाजूक असतात, लगेचच करपले जातात, म्हणून गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. यावर एखादं झाकण ठेवायचं व 5 मिनिट छान भाजून घ्यायचं. इथे पाहू शकता खूप छान टम्म असे फुगलेले आहेत. वरतून थोडंसं तेल लावायचं. तेलाऐवजी तुम्ही तुपाचाही वापर करू शकता. आता याला फ्लिप करून घ्यायचं. हे आप्पे अजिबात आप्पे पात्राला चिटकत नाहीत, अगदी छान असे भाजले गेलेले आहेत. त्याचबरोबर फ्लिप करते वेळीही अगदी सहज हे फ्लिप होतात. रंग तर खूप छान आलेला आहे. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल की हे आप्पे किती छान झालेले आहेत. पलटवून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूनही 2-3 मिनिट भाजून घ्यायचं. रंग पाहू शकता अगदी सुंदर आलेला आहे. गोल्डन ब्राऊन असा हा रंग आलेला आहे. वरून तेल सोडायचं व हे परत 2-3 मिनिट भाजून घ्यायचं. या नवरात्रीमध्ये तुम्हीही या पद्धतीने हे उपवासाचे आप्पे एकदा तरी नक्की बनवून पहा व बनवल्यानंतर कसे झाले हे मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. दोन्ही साईडने छान असे आप्पे भाजून झाल्यानंतर याला काढून घेऊ व याच पद्धतीने मी तुम्हाला अजून दुसरी एक बॅच बनवून दाखवते. सेम तीच प्रोसेस करायची. पहिल्यांदा आप्पे पात्राला तेल लावून घ्यायचं व यामध्ये हे बॅटर घालायचं. बॅटर घातल्यानंतर यावर झाकण ठेवून 5 मिनिट ठेवायचं, म्हणजे हे आप्पे अगदी छान गोल्डन रंगावर भाजले जातात. ह्याच पद्धतीने सर्व आप्पे बनवून घ्यायचे. नवरात्रीमध्ये 9 दिवसाचा उपवास असतो व तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळाही येतो, म्हणून तुम्ही हे असे आप्पे बनवून खाऊ शकता. खूप छान टेस्टी होतात. बघता बघता इथे माझी दुसरी बॅच बनवून तयार झालेली आहे. याचाही रंग तुम्ही पाहू शकता खूप छान आलेला आहे. आता याच पद्धतीने बाकी सर्वही आप्पे मी बनवून घेते. उपवासाला नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हा कमी तेलकट अगदी हलका फुलका नाश्ता बनवू शकता. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये उपवासाचे आप्पे कसे बनवायचे व त्यासोबत अगदी झटपट अशी चटणी कशी बनवायची तेही सांगितलेलं आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.